नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर. राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, 1 जुलै खरं तर महाराष्ट्रामध्ये हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा होतो आणि भारतामध्ये हा डॉक्टर दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मी राहत असल्यामुळे मी कृषी दिन हाच मी या ठिकाणी साजरा करतोय आणि या कृषी दिनानिमित्त जे काही महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे जनक वसंत फुलसिंग नाईक राठोड यांचा जे काही जन्मदिवस, यांची जी काही जयंती आहे, ती जयंती आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. या निमित्ताने मी जे काही महाराष्ट्रातील तमाम पशुसेवा करणारे जे काही माझे बांधव आहेत, जे काही डॉक्टर आहेत, पशुधन पर्यवेक्षक डिप्लोमा झालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी खास विशेष मी या निमित्ताने एक ऑफर देतोय. मित्रांनो, मला माहिती आहे की 2026-27 हे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. 2026-27 हे 27 वर्षे मी जाणून बुजून लावतोय. 2026च खूप महत्वाचा आहे. जवळ-जवळ मला वाटतं की एवढी मोठी भरती पाठीमागे कधी झालेली आहे मला आठवत नाही. 2023 सोडलं तर. एक 375, 72, 75 काहीतरी पदांची भरती 23 मध्ये केली आयुक्तालयाची. पण सध्या जी आहे 322 पदांची आयुक्तालयाची भरती आणि जिल्हा परिषदमध्ये असलेले जे काही 3500 प्लस रिक्त पदे आहेत त्यांची भरती. म्हणजे एकूण जर आपण विचार केला, सरासरी एव्हरेज जर आपण पाहिलं, तर महाराष्ट्रामध्ये पशुधन पर्यवेक्षकाची जे काही श्रेणी 1 जी काही आहेत, श्रेणी 1 चे हॉस्पिटल तयार केले. त्यामध्ये एक एल-डी-ओ आणि एक पशुधन पर्यवेक्षक हे असणार आहे. हे पद कंपल्सरी केलं. त्यामुळं ग्राउंड लेवलला खरा काम करणारा कोण असेल, तर हा एल-एस-एस पशुधन पर्यवेक्षक बंधू आहे. मी यांच्यासाठी खास विशेष तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ही संधी आहे, ही संधी सोडू नका. यासाठी खास विशेष स्पेशल बॅच मी चालू केलेली आहे. तुम्ही या YouTube चॅनलवरती जर हे तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल, तर हे सबस्क्राईब करा आणि याच्यावरती काही डेमो लेक्चर आहेत पशुधन पर्यवेक्षकचे मी टाकलेले. ते मी डेमो लेक्चर पहा. जर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं मी टीच करत असेल, पाहिजे त्या पद्धतीनं मी तुम्हाला देत असेल, तर ही बॅच जॉइन करा. ही बॅच 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत फक्त आणि फक्त तुम्हाला मी ₹1999 देतोय. ऑफर आहे. या ऑफरचा फायदा घ्या. संधीचं सोनं करा. कारण की याचं मटेरियल पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये फारसं उपलब्ध नाही. त्याच्यामुळं तुम्हाला याचं जे काही साहित्य आहे, ते साहित्य वाचनासाठी जे काही पुस्तके आहेत, ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये अ, जवळपास मराठीमध्ये अवेलेबल नसल्यामुळं आपल्याला अडचण जाते डिप्लोमा धारकांना. आणि हेच मी तुम्हाला मराठीतून पूर्ण कट टू कट बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेव्हल पर्यंत या ठिकाणी मी सांगतोय मित्रांनो. त्यामुळं तुम्हाला मी सांगतोय की ही जी बॅच आहे, ही बॅच आपण सुरू केलेली आहे. 3500 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती 100% होणार आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत एम-पी-एस-सी मध्ये जी काही 322 पदं आहेत, एम-पी-एस-सी कडून होणारी सरळ सेवा भरती अंतर्गत मागणीपत्र गेलेलं आहे. त्या पदाची भरती या महिन्याअंतर्गत, या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जाहिरात कधीही येऊ शकते. शक्यता नाकारता येत नाही. 5 जुलै संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही ही बॅच घेऊ शकता. बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि जर तुम्ही बॅच घेणार असेल तर 5 जुलैची वाट पाहू नका. कारण की बॅचचा सिलेबस हळू-हळू पुढे जात आहे यामध्ये. आता यामध्ये जिल्हा परिषदेसाठी आणि पशुधन आयुक्तालयासाठी ही कॉम्बो बॅच आहे आणि या निमित्ताने मी विशेष ऑफर देतोय. बॅच कशी घेणार तुम्ही? तर तुम्हाला हे बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर या ठिकाणी प्ले स्टोअर मधून जे काही हे पी-व्ही अकॅडमी नावाचं ॲप आहे, पी-व्ही अकॅडमी टाकावं लागेल आणि हे जे काही लोगो दिसतंय, हे लोगो पहा. हे लोगो तुम्ही पाहू शकता आणि हे लोगो पाहून तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. पी-व्ही अकॅडमी अनेक तुम्हाला या ठिकाणी ॲप दिसतात, परंतु हे लोगो महत्वाचा आहे. लोगो पहा. जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तर ह्या नंबरवरती कॉल करा. जर तुम्हाला ह्या संदर्भामध्ये अपडेट पाहिजे असेल, तर ॲग्री स्टडी एक्झाम नावाचं ॲप तुम्ही ॲग्री स्टडी एक्झाम हा जो काही टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि हे पी-व्ही सर्स जे काही YouTube आहे, तुम्ही जे व्हिडिओ पाहताय, त्याला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे एल-एस-एस बांधव आहेत आणि हे सर्व फील्डवरती काम करणारे आहेत. त्याच्यामुळे मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे भावांनो, तुम्ही एकदा ही जी संधी आहे, या संधीचं सोनं केल्याशिवाय राहू नका. कारण की
एकदा हे सगळ्यात खास नोकरी आहे. सगळ्यात खास. का म्हणतो मी? कारण की तुम्ही कुठल्याही पदाची भरती करा. कुठल्याही पदाची भरती घ्या. कुठल्याही पदाची मिनिमम 50,000 पेक्षा जास्त अर्ज जातात. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 2023 मध्ये 15,000 च्या जवळपास अर्ज होते. त्यामुळं भरती लवकरच होणार आहे. संधीचं सोनं करा. कारण की तांत्रिक एम-पी-एस-सी कशी घेते तुम्हाला माहिती आहे. काल एल-डी-ओचा पेपर घेतला. 80-20 पॅटर्न होता. 80% हे पूर्ण तांत्रिकचं विचारलं, आपल्या पशुधनाचं विचारलं. पेपर बाहेर आलेला आहे आणि हेही पेपर मी तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण इंग्लिशमध्ये पेपर होता. शब्द न शब्द मराठीमध्ये करून तुम्हाला मी त्याची पी-डी-एफ पण दिलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. जर पाहिलं नसेल तर तुम्ही तेही पाहू शकता. कारण की इथं सर्व डिप्लोमा आणि मराठीमधून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तुम्ही तोही पेपर कसा होता 80-20 चा पॅटर्न, मग आमचं पशुधन पर्यवेक्षक सुद्धा सेम तांत्रिकचं पद आहे, का होणार नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं ही खूप महत्वाची बॅच आहे मित्रांनो. ही बॅच तुम्ही आताच जॉइन करा. YouTube या प्ले स्टोअर मधून पीव्ही अकॅडमी नावाचं ॲप डाउनलोड करा. ऑफर आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही 100% घेतलं पाहिजे. मित्रांनो, ह्या कृषी दिनानिमित्त मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो मित्रांनो. धन्यवाद. थँक यू. बॅचमध्ये भेटूया. ओके. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगेल की डेमो लेक्चर पण पाहू शकता. YouTube वरती पूर्ण डेमो लेक्चर दिलेला आहे. तुमच्या पशुधन पर्यवेक्षकच्या संदर्भामध्ये ते डेमो लेक्चर तुम्ही करू शकता. थँक यू. धन्यवाद.